नमस्कार, मी अंजली वडूरकर. महाराष्ट्र टीव्ही 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बघूयाच्या महाराष्ट्राच्या ठळक घडामोडी. महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात 3 जण ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहे. जखमींना अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली. पदपथाच्या दिव्याच्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागल्याने 7 वर्ष चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील वाकोला इथे घडली आहे. या दुर्घटनेत 5 वर्षाचा चिमुकला जखमी झालाय. पदपथाच्या दिव्याच्या उघड्या वीजवाहक तारेचा शॉक लागल्याने 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई पश्चिम उपनगरातील वाकोला इथे घडली आहे. वाकोल्यातील चैतन्यनगर इथे रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत तेहरीन इफ्तिकार या 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर तनिष शिंदे हा 5 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. हे दोघेही काल रात्री 10 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला खेळत होते. ज्या ठिकाणी ते खेळत होते तिथे एक पथदिवा आहे. त्याची वीज वाहिनी मोकळीच होती. खेळता खेळता या मुलांचा स्पर्श वीज वाहिनीला झाला आणि दोन्ही मुले खाली कोसळली. जखमी अवस्थेत त्या मुलांना स्थानिकांनी VN देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान तेहरीन इफ्तिकारचा मृत्यू झाला. चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या संशयावरून रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालेली असतानाच विरोधी पक्षाने देखील याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. चाइल्ड ट्रॅफिक हा अतिशय गंभीर मुद्दा असून गृह खात्याने आता तरी हा विषय गांभीर्याने घ्यावा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर सरकारला याबाबत कडक कारवाई करावी लागेल, तेव्हाच हे नक्की काय आहे ते समजेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांनी दिली आहे. 2 दिवसांपूर्वी मनमाड रेल्वे स्थानकांसह जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर चाइल्ड लाईनच्या माध्यमातून 59 बालकांची सुटका करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रात बालकांची तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. यातील बालकांना जळगाव, नाशिकमधील बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्याचबरोबर बिहार राज्यात वास्तव्यास असलेल्या त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यात आला. यावरून ही मुलं तस्करीसाठी नाही तर शिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवल्याचा दावा त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान यावरून राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. स्वास्थ्य ही धन है का अर्थ बहुत ही साधारण और सरल है. इसका अर्थ है कि हमारा अच्छा स्वास्थ्य ही हमारी वास्तविक दौलत या धन है, जो हमें अच्छा स्वास्थ्य और मन देता है और हमें जीवन की सभी चुनौतियों का सामना करने के लिए सक्षम बनाता है. और अच्छा स्वास्थ्य अच्छे शारीरिक, मानसिक और सामाजिक स्वास्थ्य को बढ़ावा देता है. अब ऐसे में महाराष्ट्र टीवी 24 आपके बीच लेकर आ रहा है एक कार्यक्रम जिसके तहत हेल्थ, स्किन, हेयर, वेट लॉस जैसी समस्याओं से छुटकारा पाने. मैं डॉक्टर रिचा जैन, मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर रिचाज यूनिक क्लिनिक. मैं आ रही हूँ आपके बीच में महाराष्ट्र टीवी 24 न्यूज चैनल पर हेल्थ एंड वेलनेस की सारी सॉल्यूशन देखें. तो देखना ना भूलें. वेडनेसडे 8:30 PM, फ्राइडे 9 PM और संडे 1:30 PM. ई रिक्शा ने हमारी रोजमर्रा की जिंदगी काफी आसान कर दी है. अब ऐसे में परफेक्ट मोटर्स ने लाया है बैक्सी ई रिक्शा, जो सिर्फ सफर करने वालों की ही नहीं बल्कि सफर के लिए सारथी की भी जिंदगी आसान कर दे. बैक्सी, भरोसा जीत का. अब परफेक्ट मोटर्स में ई रिक्शा के साथ साथ लोडिंग व्हीकल पर 10 से 15% की छूट. पहले आए पहले पाए, वो भी बिना पेट्रोल बिना प्रदूषण. परफेक्ट मोटर्स बैक्सी ई रिक्शा, ई लोडिंग व्हीकल उपलब्ध. लाइफ टाइम सर्विसिंग, लेबर चार्जेस बिल्कुल मुफ्त. अनुभवी टेक्नीशियन, बैंक फाइनेंस की सुविधा उपलब्ध. आपके खुद के इनकम पर लोन सुविधा भी उपलब्ध. अधिक जानकारी एवं बुकिंग हेतु आज ही संपर्क करें 071229998588. हमारा पता परफेक्ट मोटर्स, रानी दुर्गावती चौक, बैंक ऑफ बड़ौदा के पास, नागपुर. जब कुछ न समझ आए
और कुछ नया खाने का मन हो जाए तो आइए पवन भोजनालय। पवन भोजनालय कम दाम में स्वादिष्ट खाना ऐसा जो मन भर दे। पवन भोजनालय मटन करी, चिकन करी के साथ साथ अब शुद्ध शाकाहारी भोजन, वो भी भरपेट। तो यदि आप स्वाद की तलाश कर रहे हो तो आपकी तलाश अब हो गई पूरी। पवन भोजनालय 200 लोगों की बैठने की व्यवस्था, साथ ही चूल्हे पर तैयार किया भोजन। बर्थडे पार्टी, किटी पार्टी के लिए सबसे अच्छा होटल पवन भोजनालय। 3 ब्रांच। हमारा पता MIDC हिंगना रोड, सेंट जेवियर्स के पीछे, बंसीनगर चौक, यशोदा नगर राज स्कूल के बाजू। एक बार अवश्य पधारे और स्वादिष्ट भोजन का आनंद ले। भरपूर पार्किंग व्यवस्था। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद मागील काही दिवसापासून सुरूच आहे। हाच वाद आता आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी या वादात सक्रिय भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय। शरद पवारांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी संघ असे मिळून 45 संघाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे। शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय ब्रजभूषण सिंह अध्यक्ष असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाने घेतला। त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली नवीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्तित्वात आली। या परिषदेकडून पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आलं। मात्र बाळासाहेब लांडगे यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं। त्यामुळे बाळासाहेब लांडगे आणि शरद पवार गटाकडून राज्यातील सर्व जिल्हा कुस्तीगीर संघांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे। या कुस्तीगीर परिषदेच्या वादात शरद पवार भूमिका स्पष्ट करणार असल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे। मागील काही दिवसांपासून शरद पवार या सगळ्या वादापासून अलिप्त होते। हा प्रश्न किंवा वाद समोपचाराने सोडवता येईल का अशी भूमिका मांडली होती। दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी त्यांनी यापूर्वी बैठका घेतल्या होत्या। आता मात्र बाळासाहेब लांडगे या गटासोबत राहण्याची भूमिका शरद पवार उघडपणे घेताना दिसत आहे। शरद पवारांच्या उपस्थित असलेल्या बैठकीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नेमकी कोणाची हे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण कुस्तीवीरांचं लक्ष लागलं आहे। येत्या काळात यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। ओडिसामध्ये 3 रेल्वेच्या अपघातात आतापर्यंतच्या माहितीनुसार 233 जणांचा मृत्यू झाला असून 900हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत। मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून NDRFच्या 3 तुकड्या कार्यरत आहे। ओडिसा राज्य आपत्ती निवारण दलाच्या 4 तुकड्या घटनास्थळी आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन आज परिस्थितीचा आढावा घेतला। घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरू असून ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। घटनास्थळी जाऊन रेल्वे मंत्र्यांनी ज्या रेल्वे बोगींचा अपघात झाला त्यांची पाहणी केली। तसेच त्यांनी बचाव कार्याचा देखील यावेळी आढावा घेतला आणि तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली। परंतु माध्यमांच्या प्रश्नांना रेल्वे मंत्र्यांनी फारशी उत्तरं न देणं यावेळी पसंत केलं। माध्यमांशी संवाद साधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देणं टाळलं असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं। काही प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी इतकंच म्हटलं की ते याबाबत अधिक पाहणी करतील आणि त्यांचे अधिकारी योग्य ती चौकशी करत आहेत। तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचं यावेळी रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं। तर राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं। सांगलीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा मिरजेत नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय।
त्यानंतर तिचा गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं. या प्रकरणी मिरजेतील तरुणाविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. प्रसाद मोतुगडे माळी असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपीने पीडित मुलीचं रिक्षातून अपहरण केलं. तिच्यावर अत्याचार करून गळ्यावर कटरने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गांजाच्या नशेत हे कृत्य केल्याचं समजतं. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. तोवर बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24 न्यूज. लोंधी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी. वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर. नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट. तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ. और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस, रामेश्वरी, नागपुर. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोड़ी रोड, रामनगर, नागपुर. Aspire International School, Nagpur has been dreaming with aspiration since its inception, and we are marching forward with a big bang in our ventures. Our school has all the amenities for sports, laboratory for languages, maths, science and IT lab, playway methods, engaging activities and moral values are the basis of our procedure. Value-based teaching in incorporation of morals are the gist of our curriculum. जर तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल आणि काही क्षण आपल्या परिवारातील सदस्य किंवा मित्रांसोबत निवांतात घालवायचे असेल तर आमच्या श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टला नक्की भेट द्या. अगदी माफक दरात फक्त 700 रुपयात तुम्ही तुमचा दिवस आनंदात घालवू शकता. प्रति व्यक्ती तुम्हाला 700 रुपये प्रमाणे श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट कडून वैशिष्ट्यपूर्ण सेवा मिळेल. पर्यटकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत, चहा नाश्ता, चुलीवरचे शाकाहारी मांसाहारी जेवण, मुक्कामी राहण्याची उत्तम व्यवस्था, लहान मोठ्यांसाठी खेळणी पार्क, शिवार फेरी, पारंपरिक पद्धतीनं तयार होणारे कच्ची घाणी तेलापासून तयार केलेल्या भाज्यांचा स्वाद अनुभवता येईल. ऑर्गॅनिक भाजीपाला, फळबाग आणि त्यांची विक्री, नवनाथ आश्रम दर्शन, कोलार जलाशय फेरफटका, बिझनेस संधी, बेरोजगार व शेतीकरिता ट्रेनिंग, वाढदिवस पार्टी, लग्न, रिसेप्शन करिता बुकिंग सुरू, स्विमिंग पूल, रेन डान्स. अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा. सुनील पाल 9021433560, मुक्काम तेलंगखेडी, नवनाथ आश्रम जवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपुर. गहनों के बिना महिलाओं का साज श्रृंगार, तीज त्योहार और शादियां है अधूरी, इसलिए गहनों की खरीदी है जरूरी. अब सोने की चमक से अपनी खूबसूरती में लगेंगे 4 चांद, क्योंकि खरवड़े ज्वेलर्स है एक विश्वास का नाम. स्वर्ण आभूषणों की शुद्धता की गारंटी देने वाले खरवड़े ज्वेलर्स विश्वास में परखा हुआ नाम है. खरवड़े ज्वेलर्स में आपके लिए सोने के गहनों के आलीशान डिजाइन और हर डिजाइन की उपलब्धता है. तो देर किस बात की, गहनों का भरोसा जीतने में कामयाब रहे. खरवड़े ज्वेलर्स में आइए और आपकी खूबसूरती में भी 4 चांद लगा देने वाले गहने को ले जाइए. हमारा पता बजरंग नगर, मानेवाड़ा रोड, नागपुर. संपर्क करें
अनिल खरवाड़े 9860315854 07124041971।